नमस्कार. बायप्लायवूड संस्था जुलै 2025 पासून जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामधील 5 गावांमध्ये महिला शेतकरी सक्षमीकरणावरती प्रेरणा कृषी मित्र प्रकल्प हा राबवत आहे. हा सदर प्रकल्प महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्या आर्थिक सहाय्यातून आपण इथं शेतकऱ्यांसाठी राबवत आहोत. याच्यामध्ये आम्हाला मोलाचे सहकार्य कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या पूर्ण टीमचे आहे. तर या गावांमध्ये काम करताना महिला शेतकऱ्यांबरोबर काम करताना एक शेतीसाठी एक या गावातील या भागातील जे काही महत्त्वाचं पीक आहे ते आहे दगडी ज्वारी. आणि या दगडी ज्वारीच्या संदर्भातील ज्या काही टेक्निकल बाबी आहे, तांत्रिक गोष्टी आहे, त्या सर्व मार्गदर्शन आपण या महिला शेतकऱ्यांना वेळोवेळी KVKच्या सायंटिस्टच्या माध्यमातून प्रशिक्षणातून गाव भेटीतून यांना करत आलेलो आहोत. आज त्याच प्रशिक्षणासंदर्भात जे आहे तर महिलांना किंवा या भागातील शेतकऱ्यांना एक व्यवस्थित पद्धतीनं दगडी ज्वारीची माहिती व्हावी, त्यासाठीच आपण येथील प्रगतिशील शेतकरी यांचं मार्गदर्शन घेणार आहोत, जेणेकरून ते आपल्या इथं काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मोलाचे सहकार्य त्याच्यातून लाभेल. तर दगडी ज्वारी लागवड तंत्रज्ञान कशा पद्धतीने शेतकरी शेतावरती लागवड करतात आणि कमी खर्चामध्ये, कारण आपण बघतो की ज्वारी हे जे आहे कोरडवाहू पीक आहे. तर मी अधिक वेळ न घेता आपण काय करू की आज आपण आपल्यासोबत श्रीयुत राम शेळके सर आहेत. तर त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी दगडी ज्वारीची लागवड कशा पद्धतीने केली या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना थोडक्यात तुमचं अनुभवाचं कथन करायचं आहे. तर सर्वप्रथम मला सांगा की तुम्ही जमिनीची निवड कशा पद्धतीने केली आणि मशागत कशा पद्धतीने केली? नमस्कार. मी रामेश्वर माणिकराव शेळके, राहणार पाडळी. आपण दगडी ज्वारी पेरत असताना जमीन ही आपल्याला भारी असली तरी चालते, कारण आपण हे म्हणजे कमी पाण्यावरती घेतोय, त्यामुळे भारी जमिनीमध्येच आपण प्रेफर करायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला पाणी देण्याची आवश्यकता येणार नाही. आणि मशागत सुरुवात करताना आपण जर रब्बीमध्ये घेतोय बरोबर, तर तुम्हाला शेतीची मशागत करायची गरज नाही. सोयाबीन काढल्याच्या नंतर तुम्ही सरळ व्यवस्थित पेरणी करू शकता. आणि जर रब्बीमध्ये घेताय तर तेव्हा मग तुम्हाला नांगरणीपासून सुरुवात करावी लागते. सुरुवातीला आपण उभी आडवी नांगरणी करून घ्यावी, त्याच्यानंतर शेणखत आपण द्यावं आणि नंतर येतो की पेरण्याचा विषय. तर सर्वात महत्त्वाचं आहे की बीज प्रक्रिया आणि बीजाची निवड करणे. तर आम्ही याच्यामध्ये आपण जी दगडी ज्वारी ही पारंपरिकच आहे आमची, त्यामुळे आणि त्याला बीज प्रक्रिया जर आपण केली तर काही पडत नाही. त्यामुळे बीज प्रक्रिया हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. दगडी ज्वारीची लागवड करत असताना तुम्ही लागवडीमध्ये अंतर किती ठेवता आणि कशा पद्धतीने लागवड करता हे थोडक्यात सांगाल? आता लागवड करताना आपण सरळ ट्रॅक्टरने पेरणी करतो. त्याच्यामध्ये अंतर समजा एक 18 इंचाच्या पुढचं अंतर आपण घेतो. आणि खोली ही जी आहे तर 4.5-5 सेंटीमीटर पेक्षा, म्हणजे रब्बीमध्ये पेरतोय तर ओलीच्या हिशोबाने आपण ते पेरल्या जाते. अगदी बरोबर आहे. म्हणजे पेरणी करत असताना शेतकरी बांधवांनी 18 इंचावरती पेरणी करावी. काही शेतकरी बांधव उभी आडवी ज्वारीची पेरणी करतात, तर त्याच्यामुळे ज्वारी दाटते आणि मग ताटांची क्वालिटी म्हणजे कडब्याची क्वालिटी सोबतच आपल्याला जे कणसाचा जो भाग असतो म्हणजे कणीस जे भरलं जातं तर ते भरलं जात नाही. तर पेरणी करत असताना लागवडीचं अंतर शेतकरी बांधवांनी 18 इंच म्हणजे 45 बाय 15 सेंटीमीटरवरती पेरणी करावी आणि खोली देखील 4 ते 5 सेंटीमीटर असावं, असं यांचं म्हणणं आहे. यानंतर तुम्ही सांगाल की आपण खतांचं नियोजन कशा पद्धतीने केलं, कोणकोणती खतं तुम्ही ज्वारीला दिलेली आहेत? आता आपला हा जो प्लॉट आहे त्याच्यावरती आपण 100% ऑर्गॅनिक वरती करतोय हा. तर याला आपण रासायनिक कुठलंही खत दिलेलं नाही सध्यापर्यंत तरी. फक्त द्यायचं जर झालं समजा तर एकरी 1 बॅग किंवा एकरी 50 किलो पर्यंत आपण रासायनिक खत दिलं तरी सफिशियंट आहे. ज्वारीला जास्त खताची मात्रा नाही लागत. अच्छा, तर या शेतनी काय केलेलं आहे की आपण जे म्हणतो की आपण नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. तर यांनी आपण प्लॉट आपण बघतोय त्याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक खतांची मात्रा वापरलेली नाहीये. तर सर्वात प्रथम मी तुमचं अभिनंदन करते की तुम्ही सेंद्रिय पद्धतीने लागवड करत आहात. आता यामध्ये दुसरी महत्वाची जी बाब आहे की आपण कोरडवाहू म्हणतोय तर पाण्याची टंचाई निश्चित येते. तर यावर्षी
वरुणराजा चांगलाच खुश असल्यामुळे ती टंचाई भासणार नाही. परंतु दरवर्षी तुम्ही लागवड करत असताना पाण्याचं नियोजन ज्वारीमध्ये कसं करता? किती पाणी द्यावे लागतं तुम्हाला ज्वारीमध्ये? ज्वारीला कमीत कमी एक वेळेस तरी पाणी द्यावं लागेल आपल्याला. म्हणजे जर जमिनीच्या याच्यानुसार पाण्याची पाळी बदलते. जर तुमची हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी 2 पाणीही द्यावे लागते. आणि आपण जे बघतोय ही काळी आणि खोल जमीन आहे, तर त्यामुळे इथे एका पाण्यातही ज्वारी येऊन जाते. अच्छा, तर जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याचं नियोजन करावं असं आपल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. तर जमीन जशी भारीची असेल तर आपल्याला 1 किंवा 2 पाणी शेतीसाठी देणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु पाणी देण्याच्या ज्या पद्धती असतात तर संवेदनशील अवस्था पिकाची लक्षात घेऊन आपण पाणी दिलं पाहिजे. यामध्ये दाणे भरण्याची अवस्था असेल, पीक पोटरीत असण्याची अवस्था असेल, तर या अवस्थेमध्ये जरूर ज्वारीला पाणी द्यावं असं आपल्या शेतकरी बांधवाचं मत आहे. जसं की आपण दगडी ज्वारीचं उत्पन्न घेता, तर दगडी ज्वारीमध्ये किंवा इतर पिकामध्ये कीड व रोग व्यवस्थापन हा जो काही विषय असतो, तर बाकीच्या पिकाच्या तुलनेमध्ये या दगडी ज्वारीमध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव किती प्रमाणात होतो? तुमचा काय अनुभव आहे त्याबद्दल? बाकी पिकाच्या प्रमाणात दगडी ज्वारीवरती कीड आणि रोगाचा म्हणजे प्रादुर्भाव खूप कमी होतो. जसं आपण जर सुरुवातीलाच काळजी घेतली, बीज प्रक्रिया झाली, तर म्हणजे जास्त दिवसा म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला 45 दिवसाच्या नंतर आपल्याला प्रादुर्भाव दिसतो. तोही फक्त जर समजा वातावरण वगैरे बदललं. बीज प्रक्रिया कशाची करता आपण? बीज प्रक्रिया करताना आपण गोमूत्र, आता त्याच्यामध्ये शेतकरी कसं आता पारंपरिक असल्यामुळे काही शेतकरी फक्त गोमूत्र वगैरे करतात, फक्त गोमूत्र आणि राख वगैरे. आता आपण पारंपरिक आणि थोडंसं तर त्या हिशोबाने आपण याचे बायोमिक्स आणि टायकोड्रामाची आपण बीज प्रक्रिया करतो याच्यामध्ये. आता आपण जी बीज प्रक्रिया करतो, एक जे पारंपरिक पद्धतीची जी बीज प्रक्रिया आहे त्यामध्ये गोमूत्र वगैरे ह्या पद्धतीने शेतकरी वापरतात, आणि दुसरी जी जैविक बीज प्रक्रिया आहे त्यामध्ये आपण कोणकोणते घटक वापरतात? तर त्यामध्ये आपण टायकोड्रामा वापरतो. पर किलो बियाण्यासाठी 5 ते 10 ग्रॅम पर्यंत आपण त्याचं प्रमाण घेतो. यामुळे काय होतं की जो समजा याच्यावरती रोगाचा प्रादुर्भाव कमीच आहे, पण मग याच्यामुळे परत त्याचा टाइम थोडासा वाढला जातो. इव्हन म्हणजे जो रोग 30 दिवसात येणार आहे तो 45 किंवा 50 दिवसाच्या नंतर आपल्याला प्रादुर्भाव दिसतो रोगाचा. आणि तोही जर समजा वातावरण बदल झाला तर थोडासा जास्त प्रमाणात दिसतो. हे झालं आता रोगाच्या बाबतीत 2 प्रकारच्या बीज प्रक्रिया. परंतु रोगाव्यतिरिक्त किडींचाही प्रादुर्भाव या ज्वारी पिकामध्ये, दगडी ज्वारीमध्ये होतो का? आणि जर होत असेल तर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो? किडी म्हणलं तर एकच किडीचा प्रादुर्भाव सांगता येईल आपल्याला, की जो चिकटा आपण म्हणतो तोच एक किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि त्याच्यासाठी आपण निंबोळी अर्कचा वापर करतो. चिकटा म्हणजे मावा दिसतो. आता निंबोळी अर्कचा कशा पद्धतीने वापर करता? निंबोळी अर्क आपण पर लिटर पाण्याला साधारण 2 ml पर्यंत यूज करतो, 10,000 ppm वाला. आणि त्याचं प्रिपरेशन आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आम्ही घरीही करतो. ओके, याच्या व्यतिरिक्त आपल्याला कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी काही करण्याची आवश्यकता नाही? याच्या व्यतिरिक्त म्हणजे याच्यावरती दुसरा कुठलाही रोग येत नाही, आणि त्यामुळे काही दुसरी तयारी करायची गरज नाही. अशा पद्धतीने आपण कीड व रोगाचे नियंत्रण करतो. हो, याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये दुसरे कीड व रोग नाही. बाकीच्या पिकापेक्षा हे कमी प्रादुर्भाव किंवा कमी बळी पडणारं पीक आहे. नक्कीच. म्हणजे बाकी याच्यावर कुठला, या 2 व्यतिरिक्त बाकी कुठलाही रोग नाही, आणि ह्या 2 किडी व्यतिरिक्त तिसरी कीड येतच नाही. लागवड करत असताना आपण लागवडीपासून काढणी हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण लागवड केल्यानंतर तुमचं पीक किती दिवसांमध्ये तयार होतं, म्हणजे किती कालावधीमध्ये ते तयार होतं, आपल्या हातात येतं ते? आता याच्यामध्ये हे थोडंसं लंब जातं, म्हणजे 4-4.5 महिने आपल्याला लागतात पीक पूर्ण हातात यायला. आणि त्याचं समजा आता ओळखायचं कसं बाबा, की हा जो ताट आहे हे आता सध्या हिरवा आहे, हे जेव्हा काढणीला येईल तेव्हा हे पूर्ण पिवळं होऊन जातं, कणीस थोडंसं खाली झुकल्या जातं आणि कणीस पूर्ण स्ट्रॉंग होऊन जातं, म्हणजे घट्ट होऊन जातं. तेव्हा समजायचं की पीक काढणीला आलेलं आहे. तर थोडक्यात काय, तर जेव्हा ताटांचा रंग पूर्ण पिवळसर होतो आणि दाणे गच्च भरलेले राहतात, म्हणजे आपण हाताने जरी दाबलं तरी ते कणीस दबलं जाणार नाही, तर अशा पद्धतीने ह्यांनी दगडी ज्वारीची काढणी करतात. तर काढणी केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा असतो की आपल्याला उत्पादन किती मिळतं. तर कडब्याचं उत्पादन किती मिळतं आणि ज्वारीचं उत्पादन आपल्याला किती मिळतं?
आता याच्यामध्ये ज्वारीचं उत्पादन आम्ही एक साधारण 13-14 क्विंटलच्या आसपास आपल्याला ज्वारी होते. आणि कडबा आता डिपेंड आहे की तुम्ही कडब्यासाठी पेरताय की उत्पादनासाठी. जर तुम्ही समजा फक्त कडब्यासाठी पेरताय तर तुम्हाला 1000 किंवा 1100-1200 कडबा एकरी होतो. आणि जर तुम्ही म्हणजे ईडसाठी पेरताय तर तेव्हा कडबा थोडासा कमी होतो, म्हणजे एक 700-800-900 पर्यंत कडबा त्याच्यामधून मिळतो आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही दगडी ज्वारीची कोरडवाहूसाठी जर का लागवड करत असाल तर निश्चितच तुम्हाला 12 ते 13 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन ज्वारीचं मिळणार आहे. सोबतच 800 ते 900 पर्यंत आपल्याला कडब्याचं देखील उत्पादन मिळणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पशुधन आहे असे शेतकरी देखील कोरडवाहूमध्ये दगडी ज्वारीचा विचार नक्कीच करू शकतात आणि लागवड देखील करू शकतात. आणि या पद्धतीने जर लागवड केली तर निश्चितच जसं शेळके भाऊंना विक्रमी उत्पादन झाले आणि ते त्याचं जे आहे ते मार्केटिंग सुद्धा त्यांच्या गटाच्या माध्यमातून करतात. तर त्याचं तुम्ही मार्केटिंग कसं करता ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. आता आम्ही म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक करतोय तर त्यामुळे आम्ही मार्केटिंग म्हणजे आमच्या गटाच्या मार्फतच होऊन जाते. आणि म्हणजे आम्हाला मार्केटला जाण्याची किंवा मार्केट शोधण्याची गरज पण नाही. आणि हिचं कसं रुचकर आहे ज्वारी, आणि हिच्यात बाकी म्हणजे मेडिकल जे आहे काय म्हणता येईल त्याला आपलं कंटेंट आहे की जास्त असल्यामुळे ग्राहकांच्या सुद्धा प्रेफर करतात ग्राहक उतरते. तर थोडक्यातच यांना असं सांगायचं आहे की जय किसान शेतकरी गटाच्या माध्यमातून जे काही उत्पन्न यांचं ज्वारीचं होतं ते त्यांचं जी विक्री आहे ती त्या गटाच्या माध्यमातून करतात. आणि त्यामुळे त्यांना विक्रीचं देखील दगडी ज्वारीचं त्याचा जो आहे तो अडचण येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जर या शेतकरी बांधवाच्या अनुभव कथनावरून तसंच कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर निश्चितच दगडी ज्वारीचं तुम्ही कोरडवाहूमध्ये उत्तम उत्पादन घेऊ शकता. आपले जे शेतकरी आहेत श्री राम शेळके हे वर्षानुवर्षे म्हणजे यांच्या वडिलांपासून या दगडी ज्वारीची शेती करतात. आणि हे सुद्धा युवा शेतकरी म्हणून यांच्या शेतीमध्ये खूप मेहनत करतात. आणि दरवर्षी यांनी दगडी ज्वारीचा प्रयोग हा आपल्या शेतामध्ये हा घेत असतात. तर मला रामभाऊ हे विचारायचं आहे आपल्याला की या ज्वारीला दगडीच का म्हणतात? सर आता याच्या मागे आजोबा सांगतात की 2 दंतकथा आहेत की म्हणजे तुम्ही जर ह्या ज्वारीचा आहारामध्ये उपयोग केला किंवा आहारामध्ये समाविष्ट केली तर आपलं शरीर इतकं दणकट होतं की त्याला तुम्ही समजा दगडाने किंवा मारलं तर असं त्याच्यावर म्हणजे दुष्परिणाम होत नाही शरीरावरती, एवढं दणकट शरीर होतं. आणि दुसरा मुद्दा असा की याचं कणीस जे आहे तर एकदम दगडासारखं घट्ट आहे. याच्यावर समजा दाणे भरल्याच्या नंतर ज्या बाकी ज्वारीवरती पक्ष्यांचा किंवा वातावरण चेंज झालं तर पडल्यामुळं दाणे वगैरे विखुरण्याचा याचं प्रमाण खूप कमी आहे. तर ह्या 2 कारणामुळे याला दगडी म्हणू शकतो आपण. म्हणजे याला आपण जोडून आणखीन एक विशेषण लावू शकतो की यावरती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव हा कमीत कमी होतो, म्हणून त्या अनुषंगानं सुद्धा याला आपण दगडी ज्वार असं म्हणू शकतो. आणि सर्वांना सांगण्यास हरकत नाही की हे जे जय किसान शेतकरी गट जो आहे मात्रेवाडी, तर ह्याचे श्री राम हे एक सभासद आहेत. आणि या गटाच्या अंतर्गत 2022 साली त्यांना GI मानांकन दगडी ज्वारीकरिता मिळालेलं आहे. आणि यासाठी कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांचं तांत्रिक मार्गदर्शन हे त्यांना भेटलेलं आहे. तर त्याकरिता सुद्धा आपलं खूप खूप अभिनंदन. आणि याचं जे महत्त्व आहे ते आपल्या गटाच्या मार्फत वारंवार आपण शेतकऱ्यांमध्ये याचा प्रचार प्रसार करावा, जेणेकरून की जे जुने वाहन आहेत दगडीसारखे ते जोपासले गेले पाहिजेत. हा एकमेव उद्देश याच्यामध्ये आपणही ठेवावा आपल्या गटाच्या मार्फत. एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच.